बंधारे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण. नवापूर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी आश्रमशाळा बंधाऱ्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. इमारतीचे अपूर्ण बांधकामाविषयी प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोलून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तरी देखील मधाचे पोळे इमारतीला दिसल्याने खंत व्यक्त केली. तिसरीचा विद्यार्थी ब्रायन राहुल गावित हा या ठिकाणी सेफ्टी टँकमध्ये बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या घटनास्थळी आम्ही भेट दिली आणि या ठिकाणी सगळी चौकशी केली आणि असं निदर्शनास आलं की सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण हे त्याने केलेलं होतं आणि जेव्हा 3:30 वाजेला जेव्हा परत मुलांची हजेरी घेण्यात आली तेव्हा त्या 3:30 वाजेच्या हजेरीमध्ये एक मुलगा त्यांना आढळला नाही आणि तेव्हापासून शोधाशोध चालू झाली. त्याच्या पालकांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं आणि हा सगळा शोध चालू असताना दुर्दैवी सेफ्टी टँकमध्ये त्याच्या पालकांचं लक्ष गेलं आणि तिथं त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला अंत झालेला हे दिसून आलं. फार दुर्दैवी घटना, अशी घटना घडायला नको. आणि आज आम्ही दीपक दादांबरोबर नवापूरचे नगराध्यक्ष आम्ही एकत्रित इथे आलो, गावकरी एकत्रित आले आणि हा सगळा परिसर बघितला. तर परिसरामध्ये बघितलं असताना ज्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे त्या ठेकेदारांचं बरंचसं काम अपूर्ण आहे. जी कंपाऊंड वॉल आहे ती कंपाऊंड वॉलचं काम पण अपूर्ण आहे आणि मुलांचे जे दरवाजे आहेत, दरवाज्यातल्या इथल्या जे बाहेरचे ग्रिल आहे ती पण बसवली गेलेली नाही. त्याच्यामुळे कुठंतरी असुरक्षितता दिसते आहे. तर माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, प्रकल्प अधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्या आश्रमशाळांमध्ये अशा असुविधा असतील त्या ठिकाणी आपल्यामार्फत लवकरात लवकर आपल्या स्तरावरनं या सुविधा झाल्या पाहिजे की जेणेकरून अशा अनर्थ किंवा असे दुर्दैवी प्रकार घडणार नाही. आणि विशेषतः या बंधाऱ्या शाळेच्या मागच्या बाजूला जो अंधारसारखा दिसतो आहे त्या ठिकाणी जर उजेड केला आणि त्या ठिकाणी जर काहीतरी सुरक्षेच्या दृष्टीने त्या ठिकाणी झाकण वगैरे राहिलं असतं तर त्या मुलाचा मृत्यू झाला नसता. पण घडलेली घटना आपण काही पुन्हा त्याला हे करू शकत नाही. पण पुढच्या उपाययोजना त्यांनी कराव्या अशी त्यांना विनंती करतो. आणि ज्या राहुल दादांचा मुलगा आज या दुनियेत नाही किंवा तो आपल्यात नाही तर त्यांच्या परिवाराला परमेश्वर हे दुःख पेलण्याची शक्ती, सामर्थ्य, ताकद देव अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी बरेचसे असुविधांमध्ये अजून एक प्रामुख्याने विषय आहे की जे शिक्षक भवन बांधलेलं आहे त्या शिक्षक भवनाचा अजूनसुद्धा त्यांना ताबा मिळालेला नाही आहे आणि बरेचसे गुरुजन हे गावामध्ये राहत असतात. तर माझीसुद्धा प्रशासनाला विनंती आहे की संबंधित ठेकेदाराकडनं ते
काम पूर्ण करून घ्यावं आणि लवकरात लवकर तो त्यांच्याकडनं राहिलेल्या कामांचा ताबा घेऊन त्या ठिकाणी जर ताबा मिळवला तर जे निवासी शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोयसुद्धा होऊ शकेल. म्हणजे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या त्यांनी लक्ष दिल्या गेल्या पाहिजेत एवढंच या निमित्ताने सांगतो. कारण ही बिल्डिंग जवळजवळ 15-16मध्ये बांधली गेलेली आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी त्या शिक्षकांच्या बिल्डिंगचा ताबा इमारतीचा ताबा मिळालेला नाही. म्हणून आपण जातीने लक्ष घालून PO कार्यालयाने याच्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर उर्वरित काम करून त्या ठिकाणी शिक्षकांना राहायची व्यवस्था करावी अशी सुद्धा एक ग्रामस्थांच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना विनंती करतो. आणि याच्यापुढे भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याच्यासाठी प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना कराव्या ही